सुंदर चेहरा माणसाला काही क्षणासाठी आकर्षित करतो, पण सुंदर मन आणि चांगले विचार संपूर्ण आयुष्य जिंकून घेतात. चांगला विचार माणसाला कठीण परिस्थितीतही लढण्याची बळ देतो आणि जीवनाची दिशा बदलून टाकतो. हाय, हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? सर्व ठीक असतील अशी मी आशा करते ना. आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर हा व्हिडिओ नदी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी ना आरूचा प्रोजेक्ट बनवायचा होता. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच होतं. तर तिचा प्रोजेक्ट बनवायचा होता. रात्री 1 वाजेपर्यंत दोघी पण करत बसली. स्वामी पण जागीच होता, कारण की हे पण घरी नव्हते, हे कुबेरला गेलेले होते. मग त्याच्यामुळे ना मग चल आपण ना तुझा प्रोजेक्ट पूर्ण करू. आणि तिने प्रोजेक्ट करायला आणलं, पण ते ना माझ्याच बोकांडे आणून घातलं. म्हणजे मलाच सगळं करावं लागलं. म्हणजे लहान म्हणजे मुलांचं कसं असं प्रोजेक्ट वगैरे शाळेत राहतात आणि ते त्यांना नसून जे म्हणजे त्यांच्या मम्मी पप्पालाच असतं, तसं तिचं प्रोजेक्टचं काम काही असलं ना ते सर्व मलाच राहतं. त्याच्यामुळे ना मग मीच करत बसते. आणि तिने ना स्वामीला घेतलं होतं. तिला आहे ना मध्ये मध्ये सांगत होते असं कर तसं कर, तशी ती पण थोडी हेल्प केली. आणि दुसऱ्या दिवशीचा आता व्हिडिओ आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी तिचा प्रोजेक्ट पूर्ण झालेला होता. तिने ना ते रात्रभर वाळत ठेवलेलं होतं आणि थोडासा ना धक्का लागला, त्याच्यामुळे इकडे तिकडे कलर गेला होता. त्याच्यामुळे तिची चिडचिड होत होती. तरी मी तिला म्हटले जाऊन दे, काही नाही. आणि आता सकाळची माझा उंबरठ्याची म्हणजे पूजा झालेली होती वगैरे, रांगोळी पण काढलेली होती. रांगोळीत आता किती वेळ राहते ते नव्हतं माहिती, पण शेवटी नंतर स्वामीने ती पुसूनच टाकली होती. आणि इकडं ना ब्रह्मकमळाला बघा ना छान असं कळी पण आलेली आहे. आणि लक्की बांबू ना खूप उंचावर गेला होता, तो पण त्यांनी ना डायरेक्ट अर्धा तोडून टाकला. आणि आपलं काय कोरफडला पण ना असे बारीक बारीक छोटे छोटे कोंब फुटले होते. आता श्रावण महिन्यात आहे ना असे बारीक कळ्या म्हण ह्या असं फुटत जातात आणि म्हणजे हिरवंगार सगळीकडं पसरत जातं. आणि इथे आहे ना मागच्या वर्षी मी कसला बेलाचं काडी लावलेली होती, ती पण छान अशी फुटली होती. याला इकडे ना नंतर तार लावल्यानंतरून ती फुटली. त्याच्यावर यांना सावली वगैरे पडली नाही पाहिजे. नाही तर मागच्या वर्षीपासून लावली होती, पण त्याला काय अजून पान पण फुटलेलं नव्हतं. आता अचानक पाहिलं तर पानं पण फुटलेले होते. आणि इथं सीताफळाच्या झाडाला आणि इतके सीताफळ आले ना भरपूर, पण ते ना असे काळे पडून जातात, ते काही राहतच नाही आहे. काय कारण आहे त्याच्यामागचं ते नाही माहिती. पण सीताफळाला ना खूप सारे सीताफळं पण आलेले होते, पण ते पूर्ण काळे पडून चालले. ती लिंबाला पण खूप सारे लिंबू पण आलेले होते. आता इथे लक्की बांबून ते काही झाडं लावलेले होते, ते पण तुम्हाला दाखवले हिरवेगार. आणि इकडं जास्वंदीच्या फुलांना पण खूप सारे फुलं येतात. आणि तेवढं आवरल्यानंतर म्हणजे ते दाखवत मी दुकानात पण आली. दुकानात बघा काही ब्लाऊज साड्या आलेल्या होत्या शिवायला. आणि आदल्या दिवशी मी हे ना 3 ब्लाऊज शिवून ठेवलेले होते. त्याच्यानंतर मी काही जास्त शिवलंच नाही, कारण की स्वामीला घ्यायला कोणीच नव्हतं. तो झोपलेला होता आणि लगेच रडायला लागला. मग मी काही शूट पण नाही घेतलं, काहीच नाही, त्यालाच घेऊन बसली होती. संध्याकाळी आत्या त्या पण नव्हत्या, त्याच्यामुळे ना मी आज मसाले भातच घातला. आणि खूप उशीर झाला होता कुटी टाकायला. परत म्हणजे जवळजवळ 7:30 वाजले ते घरात यायला. कुटी टाकायची होती. परत घरात आल्यानंतर भांडे होते, भरपूर सारं काम होतं. त्याच्यामुळे मग म्हणले मसाले भातच घाल. तर मग आता मी मसाले भातच घालणार आहे. तेलामध्ये ना जिरे आणि मोहरी टाकून घेतली आणि तेजपत्ता. तर तेजपत्ता 2 टाकलेले आणि 3 कांदे ना म्हणजे असे उभे चिरून घेतलेले, ते छानपैकी परतून घेते कांदे. आणि कांदा आहे ना जरासा लालसर होऊन द्यायचा आहे. आणि मग लालसर होण्यासाठी मी काय केलं, मीठ टाकून घेतलं, कारण की मीठ टाकल्यानंतरून लवकर कांद्याला पाणी सुटतं. त्याच्यामुळे ना मीठ टाकून घेतले. आणि त्याच्यामध्ये आपला घरचा मसाला, लाल मिरची जास्त नाही टाकली, थोडीच टाकली, कारण की स्वामी पण खातो. आणि थोडीशी हळद आणि मॅगी मसाला टाकलेला होता. छान व्यवस्थित परतून घेतला. आणि बटाटा आणि टॅमॅटो ह्या 2च गोष्टी टाकलेल्या आज मसाले भातात, जास्त काही टाकलेलं नाही आहे. आणि साधा सिंपल मसाले भात करणार होते. आणि त्याच्यामध्ये ना 1.5 तांबे असं पाणी टाकून घेतलं. आणि चमच्याचा मापाने म्हणजे आपल्याला केवढं घेते ते पण तुम्हाला दाखवते. आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलं. तर त्याच्यामध्ये भातामध्ये ना म्हणजे तांदूळ व्यवस्थित धुवून घेतले स्वच्छ 2-3 पाण्याने. आणि मसूर मसाले भातात आम्हाला खूप आवडते. आणि मी कंपल्सरी ना मसाले भातामध्ये मसूर हा टाकतच जाते. मसाले भातामध्ये सोयाबीन पण खूप छान लागते. अशी बारीक सोयाबीन मोठी नाही टाकायची, छोटी सोयाबीन टाकायची. आणि पाणी टाकल्यानंतर अर्धा चमचा मी बरोबर पाणी टाकून घेते. हा इंद्रायणी तांदळाचा मसाले भात आहे. तर खूप छान पण होतं. आणि कुकर पण लावून घेतला. आणि कुकरची ना दांडी पडून गेली. मला बाजारात जायला म्हणजे बाजारात जाते पण नेमकी विसरून जाते. आणि बाजारातून येताना गुरुवारी म्हणजे गुरुवारचा व्हिडिओ हा, तर गुरुवारी येताना बाजारातून भाजीपाला पण आणलेला होता. आणि मेथीची भाजी पण होती.
तर बाबा म्हणे मी ते तुला निसू लावतो. आणि बाबांना बघा नातीची किती काळजी आहे. बसली होती तर म्हणे ते मी निसू लावतो, तू स्वयंपाक कर. मग बाबांनी नाही एवढी भाजी निसून घेतली होती आणि मग मी स्वयंपाक करायला गेली. तोपर्यंत बाबांनी म्हणे मेथीची भाजी निसून घेतली. आणि मामा तेच म्हणत होते का बघ बाबा कसे तुला मदत करताय. चला बाबा आहे म्हणजे असं आजी बाबांना पण नातींची काळजी राहते, तशी माझ्या आजोबांना पण माझी काळजी आहे. ते पण त्यांचं लक्ष राहतं ही काय करते काय नाही. आणि ते इतके शांत स्वभावाचे आहे ना, अजिबात नाही. आता वेळ पण खूप झाला होता तरी विचारलं नाही का जेवायला कधी देणार आहे, कधी करते. तरी पण त्यांना 8 वाजता जेवायला लागतंच. बाबांची ना बिलकुल आवड निवड हा म्हणजे काहीच नाही. त्यांना जे दिलं ते खाऊन घेतात. कोणाची चावी आहे? पप्पाची आहे. कुठे घेऊन चालला? कुठे चालला तू? त्या गाडीत घेऊन चालला का? जाऊन बस बरं. बसला बस. गाडी चालव, लाईट लाव. आणि तुझी दुधाची किटली कुठे आहे? किटली कुठे आहे? कुठे? मग घेऊन नाही जात का? दूध नाही घेऊन जायचं तुला? नाही नाही बस गाडी चालव. मग गाडीत घे बसून तुझं. चालू कर गाडी. किटली लगेच त्याला किटली लागते. गाडीत बस. चालू कर गाडी, चालू कर. चालू गाडी. हे कुबेरला गेले होते ना, तर येताना ना त्याच्या मामाने त्याला आणि वैश्रवंड अशा दोघांना ना 2 गाड्या घेऊन दिल्या होत्या. म्हणजे माझ्या मामाचा मुलगा त्या दोघांनी म्हणजे त्यांनीच घेतल्या होत्या दोन्ही पण गाड्या. आणि येताना ना ते पावभाजी घेऊन आले होते. म्हणजे त्यांनी मला सांगून गेले होते दुधावर जाताना मी येताना ना पावभाजी घेऊन येईल, तू फक्त मसाले भात कर. मी त्यांना बोलली ती मी घरीच करते, पण नको म्हणे कशाला त्रास करते, आधीच उशीर झालेला आहे स्वयंपाकाला, तर मी करून ठेवतो. आणि बाजारात पण कसं जाताना घरी कोणी नसल्यामुळं स्वामीला पण घेऊन जावं लागलं. आणि मग आम्ही 3 जणं पण गेलो होतो बाजारात. आरूला पण ड्रेस घ्यायचा होता, त्याच्यामुळे खूप उशीर झालेला होता. म्हटलं चल मग आता आहे ना आपण बाजारातून म्हटली झाला उशीर तर झालाच होता यायला. मग ते म्हणे मी पावभाजी घेऊनच येतो. मग ते पावभाजी घेऊन आले होते. तर भाजीची क्वांटिटी इतकी होती ना, तर मी म्हटली एवढी भाजी कशाला आणली. तर ते म्हणे फक्त मी 5 डिश मागितलेली होती. मग त्यांनी भाजीची क्वांटिटीच खूप दिलेली होती. ती भाजी ना अर्धीसुद्धा आम्हाला 5 जणांना झालेली नाही, एवढी भाजीची क्वांटिटी होती अशी. आणि त्याच्यातूनही बघा याच्यातूनही 3 पिशव्यांमधून एवढी भाजी उरलेली होती. आणि ती शेवटी ना टाकून द्यावा लागली. पावभाजी पण छान होती तिथली. तर हे बघा पावभाजी आणि मसाले भात असा आहे ना मेनू होता आजचा. तर मसाले भात काय केला होता, तर यांना आहे ना पावभाजी आवडत नाही. मामा आणि त्यांना फक्त आरूला आणि मलाच जास्त करून पावभाजी आवडते, बाकीचं कोणालाच आवडत नाही. आता जेवण झाल्यानंतर माझं बाजारातून भाजीपाला आणल्यानंतर माझं काय रुटीन राहतं, तर नेहमी ती भाजीपाला धुवून ठेवायचं. कपड्यावर आहे ना वाळत टाकते, म्हणजे रात्रभर आहे ना व्यवस्थित वाळून राहते. तर भाजीपाला धुण्यासाठी मी काय करते, पूर्ण किचन पहिली साफ करून घेते. सर्व स्वच्छ झाला का सगळं कामं आवरल्यानंतर सर्व भाजीपाल्यांना डायरेक्ट मी किचनमध्ये म्हणजे आपल्या बेसिंगमध्ये ओतून देते. पहिले म्हणजे बेसिंग तर स्वच्छ घासूनच घेते. तर सर्व भाजीपाला बेसिंगमध्ये ओतून देते आणि मग एक करून आहे ना सर्व स्वच्छ धुवून घेते. आणि आता काय केलं मी एक साईडला कपडा आथरून ठेवलेला. माझा जुना गाऊन होता ना तो आथरलेला आहे. आणि त्याच्यावरच सर्व भाजीपाल्यांना ठेवून देते. म्हणजे तो कसा रात्रभर व्यवस्थित सुकून राहील. आणि म्हणजे भाजीपाला सुकून राहिला का तर मग खराब पण होत नाही काही नाही. आणि कसं आहे पावसाळ्यात सगळा चिखल वगैरे राहतोच म्हणजे उडलेला, त्याच्यामुळे ती भाजीपाला पण स्वच्छ नाही राहत एवढा. त्याच्यामुळे मी सर्व धुवून ठेवला का टेन्शन नाही राहत, आपला भाजीपाला पण स्वच्छ राहतो आणि जास्त वेळ पण टिकतो. त्याच्यामुळे मी सर्व भाजीपाला धुवून घेते. मला म्हणजे ही सवयच पडली असं म्हटलं तरी चालेल. ज्या दिवशी मला खूपच वेळ झालेला असताना आत्याने त्यांनी भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवला तरच मी म्हणजे धुतला जात नाही, तर मी एरवी भाजीपाला धुवूनच ठेवते. काय रे रागाने पाहतो. आरूला आहे ना ड्रेस आणलेला होता, तर मी तोच पाहत होती का येतो की नाही. आता 15 ऑगस्ट येणार आहे, त्याच्यामुळे ना तिचा शाळेत डान्स आहे. मग मी तिला आहे ना ओढणी आणि टॉप घेऊन दिला. आणि लेगीज आहे ना ती तिच्या मावशीचीच घेऊन आले. ते तिचं मावशी इथंच राहते, त्याच्यामुळे ना लागलं का अशा गोष्टी ती देत राहते. आणि इथे ना व्यवस्थित काही वस्तू भेटत नाही, त्याच्यामुळे ना म्हटलं मी देते हाय माझ्याकडं. मग तिच्याकडूनच आणली होती, तर तेच ती दाखवत होती घालून मला. आरूला तर तो ड्रेस आणला तर तुम्हाला दाखवलाच. परत हातात घालायला हे रबर बँड आणलेले.
आणि इथं तिच्या मावशीकडून ब्रोच घेऊन आलेली. हा हा लावायचा आहे का? हा ती लावणार आहे व्हाईटवाला. आणि गालाला आणि कपाळाला, गालाला आणि कपाळाला. तिचं म्हणणं आहे का लेगीचा कलर थोडा वेगळा आला. म्हणजे ठीक आहे, थोडक्यात होऊन जातं तसं. अशा कलरची आणि कलर मग आता थोडासा 19-20 राहणारच आहे. आणि परफेक्ट घ्यायचं. आणि ती तशीच अंगावर पडले असते ते ग्रीन कलरचे. लगेच माझ्या पण कामात नसता त्यामुळे तशीच पडली असते. आता किती 11 वाजले, कम्प्लीट 11 वाजले. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. बाबू बाबा काय रे? बाबा बाबू इकडे इकडे इकडे. हां आता टीचरांनी तिची वेणी घालायला लावली. आता एक संचिका वेणी येणार आहे, पण टीचर म्हणे का वेणी घालून ये. मग ती वेणींचं प्लॅन कॅन्सल केला आणि म्हणे ब्रोच लावून जाते. आता बघू कसं काय करते. स्वामी असं आलं मी सेम. हा गोल्डन आहे ना, हा व्हाईट आहे. व्हाईटच छान दिसत. आता झोप पण आलेली. चला बाय बाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बाय. स्वामी बाय बाय करा. स्वामी ए दादा बाय कर. पादे नीट दे. पादे सर्वांना बाय कर. गुड नाईट. गुड नाईट म्हण. हां